तर आजच्या या अधिवेशनावर तसंच जरांगेंच्या आंदोलनावर छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण बघूया। आरक्षण टिकावं यासाठीच हे बिल तयार करण्यात आलेलं आहे आणि विशेषतः अनेक माजी हायकोर्टाचे न्यायमूर्ती यांनी याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। त्याच्यामुळे अशी अपेक्षा आहे की त्यांनी या सर्व गोष्टींचा अभ्यास केला असेल। अर्थात अजूनपर्यंत आमच्या हातामध्ये तर तो प्रस्ताव जो काय आहे बिल की ज्याचं रूपांतर जे आहे कायद्यात करायचं आहे विधानसभेत ते अजून आमच्या हातात आलेलं नाही। सगळे सोयरेच्या संदर्भामध्ये 6-6.5 लाख हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत आणि यासाठी मी महात्मा फुले समता परिषद, ओबीसी एल्गारचे कार्यकर्ते आणि इतर सर्व ओबीसी समाजाचे नेते या सगळ्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी जे आहे गावागावात जाऊन या लोकांना समजावून ह्या हरकती ज्या आहेत गोळा केलेल्या आहेत आणि इथपर्यंत त्यांनी आणून दिलेल्या आहेत। त्याचा अभ्यास अर्थात करावा लागेल आणि त्याला वेळसुद्धा लागेल। मला असं कळलं की मागचे 2 दिवस सुट्टी असताना सुद्धा अनेक कर्मचारी तिथे काम करत होते, तर आणखी किती दिवस लागतात माहीत नाही मला। पूर्वी गटनेत्याची बैठक घेऊन त्यावर जर सर्वमत करून घेण्यासाठी प्रयत्न केला असता, चर्चा झाली असती, त्या विधेयकातल्या मसुद्यावर काही गोष्टीवर प्रकाश टाकता आला असता आणि समन्वयाने मराठा समाजाला न्याय देता आला असता। परंतु उलटं काम या सरकारने केलं आहे। अगोदर राज्यपालाची बैठक, महोदयांचं भाषण आणि त्यानंतर मग गटनेत्यांची बैठक। म्हणून मला वाटतं की सरकारला समन्वय ठेवून काम करायचं नाही, सरकारला विरोधकांना विश्वासात घेऊन काम करायचं नाही, अशी एकूण या सरकारची परिस्थिती दिसते। एकूण हे भांबावलेलं सरकार आहे आणि यांना सर्व प्रथा आणि परंपरा मोडीत काढण्यासाठी किंवा मोडीतच काढलं आहे त्यांनी, अशा प्रकारची स्थिती निर्माण केलेली आहे। महाराष्ट्रात जे विधानसभेचं अधिवेशन, विशेष अधिवेशन बोलावलं आहे हे निर्णायक ठरावं आणि ओबीसींच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता, त्यांच्या ताटातलं काढून न घेता, मग मराठा असतील, धनगर असतील, या समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात ही शिवसेनेची भूमिका आहे।